रस्त्यात गाडी आडवी, गप्पांचा तडाखा आणि फक्त बाजूला व्हा असं म्हटल्यावर उसळलेलं रान. डोंबिवलीच्या रस्त्यावर आज कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न पडावा असा थरार घडलाय. केवळ 2-3 वेळा वाजवलेला हॉर्न एका कार चालकाच्या जीवावर बेतला असता. काय आहे हे थक्क करणार कारण? पहा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. हा आहे डोंबिवली पश्चिमेकडील सत्यवान चौक परिसर. वेळ रात्रीची. इथे 3 तरुण भर रस्त्यात गाडी उभी करून गप्पा मारत होते. अमित पाटील हे कार चालक तिथून जात असताना त्यांनी रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. वारंवार हॉर्न वाजवूनही जेव्हा या तरुणांनी दुर्लक्ष केलं तेव्हा अमित यांनी पुन्हा हॉर्न दिला. मात्र हाच हॉर्न त्या तरुणांच्या अहंकाराला लागला आणि सुरू झाला एक रक्तरंजित खेळ. संतापलेल्या त्या तिघांनी अमित पाटील आणि त्यांचा मित्र यश म्हात्रे यांना कार बाहेर खेचलं. रस्त्यावर पडलेले मोठे दगड उचलून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. इतकंच नाही तर लोखंडी सळ्यांनी कारचीही तोडफोड केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विष्णुनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रितेश उर्फ राम्या म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि योगेश सुर्वे या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यातील राम्या आणि सचिनवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. परिसरात या गुंडांची मोठी दहशत आहे. कल्याण न्यायालयाने या तिघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरकोळ वादातून कोणाचा तरी जीव घेण्यापर्यंत या तरुणांची मजल जाते ही बाब सुसंस्कृत आणि सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी चिंतेची ठरतीये. रस्त्यावरची सहनशीलता संपत चालली आहे का? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना कायद्याचा धाक उरला नाही का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांविरुद्ध कठोर पावलं उचलायला हवीत जेणेकरून सामान्य नागरिक निर्भयपणे फिरू शकतील. गप्पांचा माज अन दगडानं प्रहार. डोंबिवलीच्या रस्त्यांवर गुंडांचा हा कसला अवतार? नेत्यांनो आणि पोलिसांनो पाहताय ना, एक हॉर्न आणि जीव घेणा हल्ला. डोंबिवलीची ही घटना सर्वांसाठीच डोळे उघडणारी आहे. राग आणि अहंकार किती महागात पडू शकतो हेच यातून दिसतंय. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.